नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये. सकाळचे 8 वाजले. आज आरतीच्या शाळेवर शंडापचा कार्यक्रम आहे. आरतीची तयारी चालू आहे आता इथे. तुम्हाला फराळ पाण्याला काही असेल शाळेवर? किती वाजता आहे कार्यक्रम? होते शाळेमध्ये गेल्यानंतर भाषण ते होतं. अगोदर भाषणाचा कार्यक्रम आहे. अष्टगण कोरडा लावणे सांगते काढी नाही. दिदी लावते नाही. चल डबात घे, तिकडं लावता येते. गावामध्ये पुण्यतिथीच्या निमित्तानं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, तर त्या कार्यक्रमाला पण यायचं आहे. तर मी आता जेवण करून जातो शेताकडे आणि मेंढरवाल्याला भेटून येतो. आजच्या दिवस जर थांबतो म्हणले तर आज पण बसून घ्यायचे आहेत. आरतीला नेऊन सोडतो गाडीवर. यश याला सायकलवर पाठीमागून. किती लांब आहे? त्याला येऊ द्यावं लागते. रोडवर गाड्या येतात. मॅडम आले की? सावधान विश्राम चालू झालं शाळेवर. मॅडम आले. चल, काय झालं? हा, मला जाऊन गावामधून ATM आणायचं आहे. पोस्टामध्ये आलेलं दोन्ही पण पार्सलमध्ये डबल चेकबुक आलेलं आहे. ATM काय आलं नाही, तर ATM येईल पहा नंतर. सरासरी असं नाही होत, पण कसं काय आलं की एक लय मोठा आहे, हे जरा छोटा आहे. मी आलो आता शेताकडे. मेंढर बसलेली आहेत पाया आपल्या वावरामध्ये या कटाला. सोडले नाही का भया? सकाळी सोडले होते. बरं बरं बरं. सकाळी लवकरच चारायला नेलते काय की, आणि अजून इथं बसवलीत. रात्री पण होती. आता जेवण करून अजून चारतात. त्याला विचारतो आता आज बसवतात की नाही ते. आज बसवायले की हा, पोराला माहित म्हणते ती. कुठं आहे ते? या मामाच्या हातामध्ये काही नाही, याच्या पोराच्या हातामध्ये कारभार आहे. हा, बरं बरं बरं. काय थांबतो म्हणले की मग आज? असं का? आजच्या दिवस बसवा. एक दिवस नाही तर 2 दिवस बसतात एका वावरामध्ये. दुसऱ्या दिवशी उचलून पसारा दुसऱ्या वावरामध्ये नेतात. तर पसारा इथून तिथं न्यायचं काम उंटच करतात. तर पाठीवर वजन नेऊन नेऊन कसं झालं, हे जखम तयार झाली. याच्यावर अशी बाज घालतात. बाज घातल्याने पूर्ण केस गेलेत पहा, चमड्याचे पूर्ण केस गेलेत. हे असं घासून घासून बाज अशी चाललं की असं हलत राहते बाज. ते पूर्ण केस गेले. शाहू आहे, हात लावलं तर काही करण झालं पाहून. उजवा डोळा आंधळा आहे, सारखा लावूनच आहे. एका डोळ्याने याला काहीच दिसेना झालं. हे पहा, हे डोळा चांगला आहे. इकडचा डोळा आहे, सारखा लावूनच आहे बा. हे हिरवं तुरीच्या याला चालून पाहतो.
खायला चावते म्हण, पण दात केवढा आली चावलं तर फोडूनच काढते. मेंढीचं दूध कसं काढतात? कब्बर दूध देत असेल एक मेंढी. किती बारीक धार निघाली, चिटूक चिटूक. ए, ए, ए. एक लिटर दूध काढायला 20 मेंढ्याचं तरी दूध काढावं लागते, तेव्हा 1 लिटर दूध होत असेल. लहानपणी किती भारी दिसते, मोठं झाल्यावर हातला वाटत नाही, इतकं खराब दिसते. तर मित्रांनो, मी आता चाललो घराकडे. आज काही बसवणार नाहीत आपल्या वरामध्ये, कार्यक्रम आहे म्हणत यायचा. सगळे मेट्रोवाले एका जागी येऊन कार्यक्रम करणार. गाडीच्या स्टँडचा पाईप खालून खांडच पडले त्याचा, त्यामुळे मेन स्टँडवरच लावा लागली गाडी. मी आता शेतून घराकडे आलो. गावामध्ये जायचं आहे मला. पुण्यतिथी निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम झाल्यावर जेवणाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे. चुलबन आमंत्रण आहे पुण्यतिथीचं, आणि एरवीचं मी काही खात नाही, त्याच्यामुळे मी केला आता घरी जेवण. कार्यक्रमाला जायला काय हरकत नाही. तर निघतो मी आता. लोकसंख्या राहील. एका गावात 400-500 माणसं राहतील, 1000 मोठ्या गावामध्ये. तुम्ही म्हणाल की महाराज हे कोण सांगितलं, तर ज्या संतांच्या संगतीमध्ये राहतो त्या संतांची चर्चा आहे. एवढी व्यस्तता होती. पिंपळगावला सप्ताह चालू आहे, माझ्याकडे नियोजन आहे. याच्या अगोदर लातूरचा सप्ताह होता. बाबाला न सांगता आलो, कारण फोन तसे होते की महाराज यावं लागते ना, तर वेळ नाही. उद्या धानोड्याला सप्ताह सुरू आहे, तिथं भागवत सांगायचं, संध्याकाळी चक्रीला कीर्तन आहे, पुन्हा पिंपळगावला जायचं, तिथलं नियोजन बघायचं. घ्यावी घ्यावी माझी. अगोदर तरी थोडी संसाराची काळजी होती, पण आता काही काळजी नाही. करू द्या मला सप्ते, जोपर्यंत शरीर चालू आहे तोपर्यंत सप्ते करू द्या. पण नांदेडला 1 जानेवारी पासून 50 एकर मध्ये सप्ताह ठेवलेला आहे. त्याचा आयोजक 11,000 ज्ञानेश्वरीचे पारायण मोदी ग्राउंडला जवळपास 4 ते 5 कोटी खर्च येत आहे. आयुष्यामध्ये एक मोठा कार्यक्रम करायची इच्छा होती. मग नांदेडला सगळ्या आमदारांना बोललो, अशोकराव चव्हाण साहेबांना बोललो. सगळ्यांनी सांगितलं की महाराज करा. म्हणून 1 जानेवारी 2027 ला 1 तारखेला सुरुवात होणार आहे. 11,000 ज्ञानेश्वरी पारायण, 2 टाइम कीर्तन. तर रोज 1100 टाळकरी असतील. तुमच्या गावात जेवढी लोकसंख्या आहे तेवढी टाळकरी असतील तिथे. महिला पुरुष सगळं जेवढी संख्या आहे तेवढे. तर असा हा सोहळा परमात्मा करून घेत आहे. आणि एकच इच्छा आहे परमात्म्याकडे की बाबा आपला शेवटचा क्षण काकड्यात झाला पाहिजे. एक स्वप्न आहे आपल्या लहानपणापासून की काकडा म्हणत 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 आपला हा देह सोडायचा आहे. परमात्मा ही सेवा करून घ्यायला. आता पिंपळगावला जायचं. उद्यापासून कळमनुरी जवळ धानोरा आहे, तिथं भागवत कथा चालू आहे. तर भागवत कथा सांगून संध्याकाळी चक्रीला यायचं, कीर्तनाला चक्रीनं वापस जायचं, तिथं काकडा घ्यायचा.
तिथून इकडं इकडून तिकडं फक्त परमात्म्याचं हे चिंतन आणि हेच असंच ठेवा. हेच मागणे देवाला, बाकी काही नाही. आयुष्यामध्ये काही मागितलं नाही, याच्या पुढेही काही मागायचं नाही. एकच मागायचं काय की त्या भगवान परमात्म्याचं सतत नामस्मरण घ्यावी घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बळाची देवा. देहाचं काय कधी जाईल सांगता येत नाही महाराज. आत्ता वट्ट्यावर बसला होता म्हणतो आपण, आत्ता बोलला आम्हाला, आणि घरी गेल्या गेल्या आडवा पडला, अटॅक आला. काय भरोसा आहे माणसाचा. आता हसला खेळला आमच्या सोबत जेवला, आणि त्याची बायको म्हणते घरी आले झोपले पुन्हा उठले. झालेली सेवा कैलासवासी पुण्यात्मा दिगंबराव. कीर्तन छान झालं. कीर्तनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर जेवणाचा कार्यक्रम चालू आहे. आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो.